हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे संडे. दिवस काही प्लॅन नाही आहे, पण आज आमच्याकडे स्पेशल काही बनत आहे. माझ्या नवऱ्याच्या हातचं एकदम स्पेशल चिकन बिर्याणी, जी मला खूप जास्त आवडते. मला बाहेरची कुठलीच बिर्याणी आवडत नाही, मला फक्त आणि फक्त यांच्या हातचीच बिर्याणी आवडते. चला तर बघूया झटपट अशी होणारी चिकन दम बिर्याणीची रेसिपी. हे आहे अर्धा किलो चिकन, जे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, आणि 6 कांदे उभ्या शेपमध्ये चिरून घेतलेले आहेत बारीक बारीक. लिंबूचा रस, मिंट लिव्ज, सांबार घेतलेला आहे चिरून. हे मसाले तिखट, जिरे पावडर, धने पावडर, बिर्याणी मसाला, हळद आणि मीठ, आणि तेजपत्ता, मिरची, शहाजिरं, लवंग, विलायची, कलमी, सोबतच दही. आणि हा बासमती तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो, जो 1 तासासाठी आपण भिजवून घेतलेला आहे. हा बरिस्ता तयार होऊन राहिलेला आहे. बरिस्ता ॲक्च्युली खूप पेशन्सनी तयार होतो, एकदम क्रिस्पी असा झाला पाहिजे. खरंच एवढे पेशन्स फक्त सुदीपमध्येच आहे. चला आता हळूहळू याची रेसिपी बघूयात. बिर्याणी ॲक्च्युली याची रेसिपी जी आहे ही सुदीप खूप फास्टमध्ये कंप्लीट करतो. बरिस्ता तयार व्हायला अजून किती वेळ लागतो? साधारण 20 मिनिट लागतात. बिर्याणी कधीपासून फेवरेट झाली? संभाजीनगरला जाऊन की त्याच्या आधीपासूनच? सगळ्यात पहिली तर सुरुवात हैदराबादला, हां. संभाजीनगरला. संभाजीनगरवर किती प्रेम आहे? खूप. पण माझ्या करिअरची सुरुवात इथं झाली म्हणून वेगवेगळंच आवड आहे. बिर्याणी जेवढी टेस्टी डिश आहे तेवढीच पेशन्सवाली डिश आहे. तर त्रास नाही येत बनवताना? नाही, अजिबात नाही. खूप पेशन्स भरलाय आता एवढं आयुष्यात. ह्या मुलाला पण बघा कोणीतरी. आम्ही दोघं इथे आहे, तर याचं मन काही तिकडे लागून नाही राहिलंय. वाव, बरिस्ता किती छान दिसून राहिलाय दिसायला. आणि हा इकडे बनत आहे दुसरा. कोणाकोणाला दम बिर्याणी आवडते नक्कीच कमेंट करा, आणि नक्कीच एकदा बनवून पण बघा. जर ह्याच रेसिपीनी बनवली तर तुम्हाला खूप जास्त आवडेल बिर्याणी. आज बघा किती ऊन आहे, एकदम टोचून राहिलेली आहे डोळ्यांना. हा माझ्या फ्लॅटचा बॅकसाईड एरिया आहे. हा फ्लॅट तर नवीन झालेला आहे, ते छोट्या छोट्या रूमात असतील त्याच्या. आणि हा DP रोड इकडे कनेक्ट झालेला आहे, जो समोरून आपल्याला नेहमी दिसतो माझ्या व्हिडिओमध्ये. खूप जास्त कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत न्यू मनीष नगरला. बरिस्ता झाला? हा, झालं. काय करतोय शौर्य? मग सगळ्यात पहिले आपण काय करतोय? सगळ्यात पहिले लिंबाचा रस, त्यानंतर मग आपण हे सगळे मसाले टाकू. अच्छा, हे तुम्ही अंदाजे घेतले आहेत की काय? नाही, मेजर्ड आहे. मिक्स करून घेऊया. यानंतर थोडंसं ड्राय केलं, जास्त नको. ओके, 2 लवंग, 1 इलायची. जी काय नंतर यूज होणार? हां, नाही आताच टाकू. थोडंसं पुदिना, सांबार. आपण पहिले दही न टाकता पहिले मसाले का बरं टाकले?
ताकी मसाले त्याला चांगलं लागून जायला पाहिजे. त्यानंतर थोडं बरीचसं असं तेल. कलर दिसायलाच किती टेम्पटिंग वाटत आहे ना. आपण मॅरिनेशनसाठी कमी किती वेळासाठी ठेवायला पाहिजे? तसं बघायला गेलं तर रात्रभर जे राहते ती चांगलीच असते. अदरवाईज 1-2 hours इज एनफ. नाहीतर ते तुमचं जो फ्रीजर असतो त्या हिशोबाने तुम्ही सेटिंग करून घ्या. हाफ एन आवर पण होऊ शकतं मला. अच्छा, लवकरात लवकर खायची असेल. जर अगर लवकर करायची असेल त्यानंतर बरिस्ता टाकूया. तुला आठवतं आपण छत्रपती संभाजीनगरला असताना आपल्या दोघांच्या पण बिर्याणीची जी आवड होती ती वेगवेगळ्या शॉपमधनं होती. येस, माझी कोईल आणि तुझी मुस्तफा. हे आता आपलं मिक्सर झालेलं आहे. तर याला आता आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया मॅरिनेशन. हे कशासाठी घेतलंय आपण? आता आपण राईस करूया. थोडं तेल टाकायचं. तसं तुम्ही घी पण टाकू शकता, तुमच्या आवडीमध्ये. किती % शिजवायचं आहे राईस? राईस 70-75% शिजायला पाहिजे बस. जास्त नको, म्हणजे 5 ते 10 मिनटं खूप झाले. अच्छा. त्याच्यानंतर कारण आपल्याला दम द्यायचा असतो ना. हां. ते किती मानतो की मुलं जास्त स्वयंपाक कधी बनवत नाही, पण जी काही डिश बनवतात ती खूप टेस्टी असते. छान बनवतात. एकदम टेस्टी होते. असं का बरं? बस असतो, मुलं परफेक्शनच्या मागे हे करतात. सगळी चिकनची लेअरिंग खाली ठेवलेली बरीच असतं. त्यानंतर थोडा बरिस्ता, थोडा बिर्याणी मसाला, पुदिना, थोडं कोरिअँडर, सांबार. बिर्याणी तर आत्ताच खूप टेस्टी वाटत आहे. असं वाटत आहे कधी खाऊ. आता आपण ही दमची प्रोसिजर करणार आहे. अच्छा. आपण प्रॉपर लीडिंग करायला तुम्ही तर डो पण घेऊ शकता, नाही तो ओला कपडा घ्यायचा. त्याला ओला कपडा म्हणजे कुठलाही चालेल की कॉटन? कॉटनचा. अच्छा. ओके. वजनी वस्तू. हां, समी गडू. आणि हाय फ्लेमवरती आता 5 मिनिटं ठेवूया. ओके, हाय फ्लेमवर 5 मिनिट. आणि त्याच्यानंतर मग लो फ्लेमवर 20 ते 30 मिनिटं. ओके. शौर्य झोपला असला तरच सगळी कामं शांतपणे होतात. एक नंबर. ही बिर्याणी काढायची पद्धत आहे ना? वाव, आता बिलकुल वेट नाही करू शकत सुरुवात करायसाठी. तुम्ही पण बनवून बघा कशी वाटते, सांगा तुम्हाला झटपट अशी होणारी चिकन दम बिर्याणीची रेसिपी. थँक्यू.